या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम माझ्या आयुष्यातला अनुभव सांगेन. कुठला आता कार्यक्रम होता, हा जवळजवळ 40 वर्ष जुना कार्यक्रम आहे. अमिताभ हां, बच्चन नव्याने पुढे येत होता हां. आणि त्या काळात राज कपूर वगैरे यांना मूव्ही मुघल म्हटलं जायचं. इतके मोठे लोक होते, स्वतःचे स्टुडिओ, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता. तर अमिताभ हा अतिशय विचित्र उंचीचा पहिला हिंदी सिनेमातला नायक आहे. अतिशय उंच आहे तो. आणि ती बरोबर. ती चर्चेचा विषय असायचा त्या काळात. आता कोणी अमिताभच्या उंचीवर चर्चा करत नाही. पण मला आठवतं तो कार्यक्रम होता, त्यात तो काही पारितोषिक वगैरे देण्याचा कार्यक्रम ताज हॉटेलमध्ये होता. कुठला होता मलाही आठवत नाही, पण मी मराठा वगैरे ह्याच्यातून गेलो होतो. आणि गंमत आहे काय, अमिताभचं नाव पुकारलं तर अमिताभ खाली बसलेला होता. आणि त्या पोडियमच्या वरती छोटासा एक 1.5 फुटी जे पोडियम स्टेज, छोटंसं त्या 5 स्टार हॉटेलमधलं स्टेज आहे. हां. त्यामध्ये राज कपूर राज कपूर उठला ते पारितोषिक घेऊन, आणि अमिताभला त्याने वर येऊच दिला नाही. अच्छा. त्याने डायरेक्टली जाऊन त्याच्या हातात दिलं. हां, हां, हां. म्हणजे तो खाली आणि हा वर, तरी लेवल सारखी होती. अच्छा. आणि ज्या टाळ्यांचा हे झाला, लोक हसले, खदा-खदा हसले वगैरे वगैरे. हां, म्हणजे हां. अमिताभची उंची हां. आणि त्याचा तेव्हाची नव्याने येणारी लोकप्रियता हे हां. डोळ्यासमोर ठेवून लक्ष वेधून घेतलं राज कपूरने. याला शोमन बरं. म्हणतात. खरं आणि आहे. मी शोमन आहे आणि मी हां. इथे असताना लोकांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. बरोबर. ही जी त्याची अति इच्छा होती राज कपूरची, त्याच्यातून ती कृती किती उपजत झाली. बरोबर. योगायोग असा की मला आठवतं एक 5-7 मिनिटं झाली आणि परत एकदा कुठलं तरी पारितोषिक अमिताभला होतं. हं, हं. तर अमिताभ आला, त्याने त्याला पोडियमवर येऊ दिलं, पण राज कपूर स्वतः खुर्चीवर उभा राहिला, अच्छा. बसलेल्या. आणि हां, हां. खुर्चीवर उभं राहून त्याने त्याच्या हातात ते दिलं. म्हणजे प्रत्येक बरोबर. वेळेला आपल्याकडे लोकांचं लक्ष असलं पाहिजे. हां, हां, आपण हां. शो म्हणावं, ही त्याची जी तीव्र भावना आणि इच्छाशक्ती होती. हां, हां. राइट. म्हणजे फक्त त्या पदामुळे नाही, तर ते कर्तृत्व, इच्छा असली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस म्हणून मला माणूस आवडतो, की हां, मुख्यमंत्री आहे किंवा विरोधी नेता आहे, पण लक्ष तो वेधून घेतो. हे लक्षात घेतलं पाहिजे, की या माणसावर मोदी नाराज नाहीत. मोदी त्यांच्यामध्ये पुढच्या 20-25 वर्षाचा महाराष्ट्रातला भाजप चालवणारा नेता म्हणून बघतात. म्हणून बरोबर. सत्ता गेली तरी चालेल, पण हा नेता असला पाहिजे पक्षामध्ये. बरोबर. त्याला संधी उत्तम मिळाली पाहिजे. हं, हं. खरं यासाठी आहे. मोदी किंवा शहांनी सत्ता जाऊ दिली, पण तडजोड केली नाही.